आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मराठी निबंध। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते। त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले आहे। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवनेरी गडावरील शिवाई देवीमुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज, शिवबा, राजे या नावाने ओळखते। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी व आईचे नाव जिजाबाई होते। जिजाबाईंनी महाराजांवर बालपणापासूनच शूरवीरतेचे संस्कार केले। त्या महाराजांना नेहमीच शूरतेच्या कथा ऐकवत। त्यामुळे शिवाजी महाराज एक हुशार, शूर, कार्यदक्ष योद्धा बनले। दादोजी कोंडे हे महाराजांचे गुरु होते। शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली। जेव्हा ते पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली। आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते। स्वराज्य निर्मितीची मुहूर्त भेट म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत कमी वयात जिंकला। त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले। अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे कापणे या प्रसंगातून त्यांचा पराक्रम दिसून येतो। पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका या बिकट प्रसंगात संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे। शिवाजी महाराज एक आदर्श आणि शौर्यवान राष्ट्रपुरुष म्हणून ओळखले जातात। त्यांचा उल्लेख भारतातील महान राजांमध्ये केला जातो। शिवाजी महाराजांमध्ये आत्मविश्वास, साहस, प्रसंगावधान, गनिमी कावा यांसारख्या शैली होत्या। ते अतिशय चतुराईने आपल्या शत्रूंना मात देत। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे अनंतात विलीन झाले। 19 फेब्रुवारी या दिवशी त्यांची जयंती शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।